नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत डिप्लोमा 4th सेमिस्टरच्या सिव्हिल ब्रांचचा सुंदर असा सब्जेक्ट ज्याचं नाव आहे हायड्रोलिक्स। ठीक आहे ना। चला, तर हायड्रोलिक्सला याचा शॉर्टकट आहे बेटा HYD आणि सब्जेक्ट कोड आहे 314303। तर या सब्जेक्ट बद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आज बघणार आहोत। त्यासोबतच या सब्जेक्ट मध्ये नेमकं तुम्हाला काय काय शिकायचं आहे, कोणकोणते टॉपिक्स आहे, कोणकोणते चॅप्टर आहे, याचा एक्झाम पॅटर्न नेमका कशा प्रकारे असतो, सर्व डिटेल मध्ये आपण डिस्कस करणार आहोत। त्यासोबतच हा सब्जेक्ट थेरॉटिकल किती आहे, न्यूमेरिकल किती आहे, नुसती थेरी केली तर पासिंग निघू शकते का, न्यूमेरिकल कोणत्या टाइपचे विचारले जातात आणि याचा अभ्यास कसा करावा, या सर्व गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। जर समजा तुम्ही आपला हा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर बघत असाल तर आता सबस्क्राइब करून द्या आपल्या YouTube चॅनलला आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लास अवेलेबल आहे, ते सुद्धा अफोर्डेबल कॉस्ट मध्ये। ठीक आहे ना। एकदा जा, डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा। जर आमचं शिकवणं आवडलं तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता। ठीक आहे, चला मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। हो सर, ठीक आहे, चलो। तर हायड्रोलिक्स म्हणजे काय, याचं महत्व काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये, या सिव्हिल इंजिनिअरिंग करत असताना हायड्रोलिक्सचं अगण्य महत्व आहे बेटा। मग आता हे नेमकं काय आहे, हायड्रोलिक्स म्हणजे काय बेटा? तर बघा बेटा, सिंपलची गोष्ट आहे, तुम्हाला लिक्विडचा स्टडी करायचा आहे, तुम्हाला वॉटरचा स्टडी करायचा बेटा। बघा, सिंपल फ्लुइड मेकॅनिक्स जसा असतो ना, जसं मेकॅनिकल वाल्यांना फ्लुइड मेकॅनिक्स असतं ना, त्याच पद्धतीने सिव्हिल वाल्यांना असतो बेटा आपला हायड्रोलिक्स, म्हणजे ज्यामध्ये आपण स्टडी करतो बेटा फ्लुइडचा, यामध्ये आपण स्टडी करतो बेटा वॉटरचा संपूर्ण स्टडी या ठिकाणी आपल्याला करायचं बेटा। ठीक आहे ना। चला मग सर, याचा महत्व आहे का आपल्या सिव्हिलमध्ये? तो हो बेटा, कारण बघा ज्यावेळेस ना तुम्ही ब्रिज बांधतात, बरोबर आहे, किंवा समजा ब्रिज जाऊ द्या, बरोबर आहे, तुम्ही समजा काय करता माहिती, काय एखादा पाण्यावरचा पूल वगैरे असेल तो बांधायचा तुम्हाला असेल, किंवा धरण तुम्हाला बांधायचं असेल, बघा धरण, डॅम, मोठे डॅम जर तुम्हाला डेव्हलप करायचे असेल, तुम्हाला समजा ते कालवे असतं ना, त्याला आपण चॅनल म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, चॅनल, गटारी माहिती ना, गटारी जरी बांधायची असेल ना, तर गटारी बांधताना सुद्धा तुम्हाला या हायड्रोलिकचा विचार करावा लागतो बेटा, की पाण्याचा जो फ्लो आहे, आता बघा धरणामध्ये आपण पाणी साठवतो, आता धरणामध्ये आपण एवढं पाणी साठवतो, तर असं पण होऊ शकतं ना की धरण डायरेक्टली पाण्याच्या त्या प्रवाहामुळे, त्या पाण्याच्या प्रेशरमुळे धरण डायरेक्ट फुटून जाईल, किंवा धरणाचे दरवाजे डायरेक्टली फुटून जातील, असं होऊ शकतं ना। मग यासाठी फ्लुइडचं प्रेशर किती आहे, फ्लुइडचं प्रेशर कशा प्रकारे मेजर केलं जातं, फ्लोचे प्रकार कोणकोणते आहे, पाण्यामध्ये किती ताकद आहे, किती एनर्जी आहे, या सर्व गोष्टी आपल्याला या सब्जेक्टमध्ये शिकाव्या लागतात। तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी डॅम, धरण बांधायचे असो, गटारी, नाले, मोठे समजा जे पण काही कालवे वगैरे असेल, ते जर समजा आपल्याला तयार करायचे असेल, बांधायचे असेल, फाउंडेशन त्यांचं करायचं असेल, तर अशा कंडिशनला आपल्याला हायड्रोलिक्स नावाचा विषय अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो बेटा। ठीक आहे ना। चला असो, मग आता बघू याचं एक्झाम पॅटर्न नेमका कसा आहे। बघा बेटा, हायड्रोलिक्स 314303 हा त्याचा सब्जेक्ट कोड आहे, प्रेमाने त्याला लाडाने म्हणतो बेटा HYD, बरोबर आहे। चला असो, 3 तासांचा तुमचा थेरी एक्झाम असणार आहे, आणि त्यासोबत तुम्हाला सर्वांना माहिती असेल डिप्लोमाचा पॅटर्न आहे बेटा आपला 70-30, 70 मार्क्स असतात तुमचे फायनल थेरी एक्झाम, आणि 30 मार्क्स तुमचे असतात बेटा युनिट टेस्टचा ऍव्हरेज। 2 युनिट टेस्ट होतील, दोघांचा ऍव्हरेज केला जाईल आणि हा ऍव्हरेज तुमच्या MSBT कडे पाठवला जाईल बेटा। ठीक आहे ना। चला असो, तर 30-70चा तुमचा पॅटर्न असणार आहे, त्यासोबतच 40 मार्काची पासिंग तुम्हाला सर्वांना माहिती असेल। त्यासोबतच बघा बेटा, 20 मार्क्सचं तुम्हाला मॅन्युअल असणार आहे बेटा, मॅन्युअल। ठीक आहे ना, तुम्हाला मॅन्युअल असेल बेटा, तुम्हाला काही प्रॅक्टिकल परफॉर्म करावं लागतील, ते मॅन्युअल तुम्हाला भरावं लागेल, प्रॅक्टिकल परफॉर्म करून रीडिंग वगैरे सर्व प्रॉपर भरून ते तुम्हाला फायनल सबमिशन करावं लागेल बेटा तुमचं, तेव्हा तुम्हाला 25 पैकी जे पण काय असेल ते मार्क तुम्हाला मिळतील। त्यासोबतच 25 मार्क तुमचं असणार बेटा इंटरनल म्हणजे काय, की जस्ट फायनल प्रॅक्टिकल वगैरे तुमचे चालेल, तर कॉलेजमध्येच तुमची प्रॅक्टिकल सुद्धा परफॉर्म करून घेतले जाईल। आता बघा, मॅक्सिमम तुम्हाला सांगू का, कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल वगैरे परफॉर्म केले जात नाही, म्हणजे काही कॉलेजमध्ये होतात, काही कॉलेजमध्ये होत नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिकल वगैरे प्रॉपर सर्व काही मांडावं लागतं, आणि तुमची ओरल घेतली जाते, तुमची ओरल होणार आहे बेटा हायड्रोलिक्स या विषयाची। ठीक आहे ना। त्यासोबतच तुमचं 25 मार्काचं तुमचं ट्युटोरियल सुद्धा असणार आहे, तुम्हाला असाइनमेंट सुद्धा दिल्या जातील बेटा। ठीक आहे ना, सेल्फ लर्निंग असेसमेंट तुमचं ट्युटोरियल असेल बेटा। ठीक आहे ना, आणि असं टोटल 175 मार्कचं संपूर्ण तुमचा ही टर्म असणार आहे हायड्रोलिक्स या विषयाचं बाळांनो। ठीक आहे ना, तर अत्यंत महत्त्वपूर्ण सब्जेक्ट आहे। मग सर, हा सब्जेक्ट नेमका कसा आहे हो? तर एकदम सिंपल सांगू बेटा तुम्हाला, खरं सांगतो, खोटं नाही बोलणार, तुमचं थेरी प्लस तुमचे न्यूमरिकल्स, आणि यामध्ये जर समजा बघायला गेलं ना बेटा,
तर बघा असं बऱ्याच वेळा असं झालं की 40% थेरी आली, 60% न्यूमरिकल्स आले, कारण 6 मार्काचे सर्व न्यूमरिकल्स असतात. बघा तुम्हाला सर्वांना माहिती असेल की शेवटचे जे 2 प्रश्न असतात ना, अटेम्प्ट NA2 अटेम्प्ट NA2, हे 6 मार्काला एक क्वेश्चन विचारला जातो बेटा, बरोबर आहे. ते 6 मार्काचे मोस्ट ऑफ द न्यूमरिकल्स असतात बेटा, ठीक आहे ना. तर लक्ष ठेवा, थेरी आणि न्यूमरिकल दोघी तुम्हाला करायचे आहे, बरोबर आहे. तर पहिल्या चॅप्टर मध्ये बद न्यूमरिकल, तर सर्व बघू आपण की कोणत्या चॅप्टर मध्ये थेरी आहे, कोणत्या चॅप्टर मध्ये न्यूमरिकल्स आहे, हे सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे बेटा, काळजी करू नका, ठीक आहे ना. चला असो, तर ओव्हरऑल जर समजा सांगायला गेलं ना बेटा, तर तुम्ही असं पकडून चालू शकता की 40% थेरी आहे, 60% न्यूमरिकल्स आहे, हे तुम्ही पकडून चालू शकता, ठीक आहे ना. कधी मध्ये प्लस मायनस वगैरे पण होऊ शकतं, 50-50चा पॅटर्न सुद्धा येऊ शकतो बेटा, ठीक आहे ना. चला असो, त्यानंतर बघा बेटा, हे 5 सुंदर सुंदर चॅप्टर तुम्हाला शिकायचे आहे. तर या 5 चॅप्टर मध्ये नेमकं तुम्हाला काय काय बघायचंय, कशामध्ये नेमकं तुम्हाला काय काय वाढवून ठेवलेलं आहे, हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत. पण त्या अगोदर बघा बेटा, या विषयाचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, घरी बसूनच करायचा असेल, तर एकदम जबरदस्त तुमच्यासाठी ऑफर मी घेऊन आलेलो आहे की बघा बेटा, तुम्ही डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला अवेलेबल आहे भरपूर कमी कॉस्टमध्ये, एकदमच कमी कॉस्टमध्ये अवेलेबल बेटा. म्हणजे बाहेर जर तुम्ही एका विषयाची फीस 3000, 4000, 5000 भरत असाल ना, तर एका विषयाच्या फीस मध्ये तुम्हाला सर्व विषयांचा कॉम्बो मिळून जाईल बेटा, डायरेक्टली कॉम्बो. म्हणजे बघा, तुमचा हायड्रोलिक्स आहे जो मी शिकवलेला आहे, त्यानंतर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग आहे, एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन आहे, बरोबर आहे. तर या सब्जेक्टचा सुद्धा सिलेबस मी प्रॉपर डिस्कस केलेला आहे, तुम्ही युट्यूबवर जाऊन बघू शकता, ऍप्लिकेशनवर जाऊन बघू शकता. तर हे 3 कोर्सेस आपण लॉन्च केलेले बेटा, याचा कॉम्बो सुद्धा अवेलेबल आहे अतिशय कमी किमतीत, अतिशय म्हणजे एका ऑफलाईनच्या विषयाची जी फीज आहे ना, त्याच्यापेक्षा सुद्धा कमी कॉस्टमध्ये हा अवेलेबल आहे बेटा, ठीक आहे ना. तो ऑनलाईन क्लासेस आपले अवेलेबल आहे, एकदा डाउनलोड करा ऍप्लिकेशन, बरोबर आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर फ्री डेमो लेक्चर बघा, पहिले आमचं शिकवणं तुम्ही जज करा बेटा. आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं ना, तरच तुम्ही कोर्स परचेस करा बेटा, नाहीतर करू नका. शिकवणं आवडलं तर कोर्स परचेस करा, नाहीतर कोर्स परचेस करू नका, काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. कारण कसं आहे, शेवटी किती काही झालं तर सॅटिस्फॅक्शन महत्वाचं बेटा, तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी समजत असेल त्या ठिकाणी जा. आपण कुठेही क्लास लावण्याच्या अगोदर एकदा आमच्या फॅकल्टीचं शिकवणं बघा बेटा, तुम्हाला समजेल. कारण बघा बेटा, कसं माहिती का, सर्वांनी गव्हर्नमेंट जॉब भरपूर वेळा क्रॅक केलेले आहे, गेटमध्ये रँक मिळवलेली आहे, गेटमध्ये चांगला स्कोर केलेला आहे बेटा, ठीक आहे ना. तर बघा बेटा, इमानदारी सांगतो, कारण तुम्हाला पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे बेटा, कारण तुम्हाला माहिती असेल मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या 3 मायबाप ब्रांच बेटा, बरोबर आहे. याच्यावर भरपूर सारे गव्हर्नमेंट जॉब अवेलेबल आहे, भरपूर सारे. तर सर्वात जास्त वेटेजचा हाय वेटेज सब्जेक्ट असेल तर तो म्हणजे आपला हायड्रोलिक्स, बरोबर आहे. तर तुम्ही एक काम करू शकता, जा आमची लेक्चर पहिले बघा, तुम्हाला खरंच समजतंय का नाही समजतंय हे बघा, आणि प्राइस सुद्धा तुम्ही कम्पेअर करू शकता बेटा, ठीक आहे ना. एवढ्या कमी तुम्हाला काहीच भेटणार नाही. मग सर, आम्हाला या ऑनलाईन क्लासेसमध्ये काय काय अवेलेबल होईल ते पण सांगा ना सर. तर बघा बेटा, सर्वात पहिले पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल, थेरी, न्यूमरिकल, सर्व 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 डायरेक्टली, बरोबर आहे. संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल. त्यानंतर तुमचं क्रॅश कोर्स सुद्धा होईल बेटा, फ्री क्रॅश कोर्स तुम्हाला असेल. मग सर, क्रॅश कोर्स फ्री म्हणजे काय हो? तर बघा बाळांनो, कसं असतं माहितीये का, की ज्यावेळेस वन शॉट रिव्हिजन आम्ही तुमची करून देऊ. म्हणजेच काय, की आता बघा, आता पहिलं चॅप्टर आम्ही शिकवलं, तर पहिल्या चॅप्टर मध्ये समजा तुमचे बनले 16 ते 17 लेक्चर बनले, बरोबर आहे. आता मला सांगा, एक्झाम जवळ आली, मला सांगा परत मी 16-17 लेक्चर बघशाल का रिव्हिजनसाठी? नाही सर, आम्ही एवढं पॉसिबलच नाही सर, एवढं 16-17 लेक्चर आम्ही कुठून बघू, आम्हाला तर वेळच नाही एवढा, बरोबर आहे. मग या 16-17 लेक्चरची पूर्ण सार, संपूर्ण सार आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ 2 ते 3 लेक्चर मध्ये. म्हणजे एका चॅप्टरवर 2-2 लेक्चर किंवा 3-3 लेक्चर, हे 2-2 लेक्चर बघा, विषय क्लोज करा डायरेक्टली. म्हणजे पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन तुमची होऊन जाईल या क्रॅश कोर्समध्ये. त्यानंतर आम्ही तुम्हाला प्रिंटेबल थेरी नोट्स देऊ, थेरी नोट्स प्रॉपर आम्ही तुम्हाला देऊ. त्यानंतर तुम्हाला फॉर्म्युलाची नोट्स, म्हणजे जर आपल्या हायड्रोलिक्स मध्ये न्यूमरिकल्स आहे तर सर्व फॉर्म्युलांची नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्यानंतर IMP प्रॅक्टिस पेपर चॅप्टर वाईज तुमच्या टेस्ट सिरीज होतील. त्यानंतर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ. त्यासोबतच IMP क्वेश्चन बँक सुद्धा आम्ही तुम्हाला देऊन देऊ बेटा. त्यानंतर अशा सर्व गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये इन्क्लूड केलेल्या आहे. तर बघा बाळांनो, प्राइस एकदम कमी आहे, क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला फ्री मिळतो बेटा. तर अजून काय पाहिजे बाळांनो, मला सांगा, अजून काय आहे का, काही गरज आहे का तुम्हाला? तर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जाईल बेटा आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये. तर डाउनलोड करा विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. जे iOS वाले असतील त्यांनी आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करा बेटा. आमचा हेल्पलाईन नंबर आहे. तुम्हाला जे पण काही ऍप्लिकेशन रिलेटेड डाऊट असतील तर ते सर्व डाऊट्स तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवर जर समजा मेसेज केला ना तर खूप छान होईल. कारण कसं असतं, एखाद्या वेळेस कॉल उचलला जातो, उचलला जात नाही. पण हा, व्हॉट्सअपला जर तुम्ही मेसेज केला ना तर 100% तुम्हाला रिप्लाय मिळेल, म्हणजे मिळेलच. आणि हो, मी आता आपली टीम थोडीशी वाढवलेली आहे, तर ही तुम्हाला कोऑर्डिनेट करेल, प्रॉपर तुमच्या
जो पण काही तुमचा डाऊट्स वगैरे असेल ना त्याचं प्रॉपर तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करेल बेटा. काहींना लॉग इन प्रॉब्लेम असतो, काहींचं लॉग इन होत नाही. म्हणजे लॉग इन होत नाही म्हणजे काय, त्यात तुमचाच प्रॉब्लेम असतो बेटा, की तुम्ही काय करता, दुसऱ्या मोबाईलमध्ये लॉग इन करायचा प्रयत्न करता आणि ते आपल्या याच्यात अवेलेबल म्हणजे अलाउड नाहीये ते आपल्या याच्यात. बरोबर आहे, ती सिक्युरिटी बेटा. तुम्ही एक नंबर दुसऱ्या मोबाईलमध्ये लॉग इन करू शकत नाही. तर बघा बेटा, अजून दुसऱ्या याच्यात करायचा प्रयत्न करू नका. आणि हा, खरंच जर काही जेन्युइन कारण वगैरे असेल की मोबाईल खराब झाला, फॉर्मॅट झाला, रिसेट झाला, जे पण काय असेल, हा, तर मग काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करा, त्यांना सांगा की सर माझा लॉग इन होत नाहीये, असा माझा प्रॉब्लेम आहे, प्लीज सॉल्व्ह करून द्या. आमची टीम लवकर अतिशय म्हणजे जवळपास 4 ते 6 तासाच्या आत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा नक्कीच प्रयत्न करेल बेटा. ठीक आहे ना. बघा, नंबर वाटल्यास तुम्ही सेव्ह करून घ्या आणि हो, आमच्या टीमशी कोऑर्डिनेट करून कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्स सुद्धा परचेस करू शकता. त्यामुळे काय होईल की तुमचा इंटरनेट हँडलिंग चार्जेस वाचतील आणि तुम्हाला एक्स्ट्रा 30 to 50 रुपीजचा डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल बेटा. ठीक आहे ना. तर आमच्या टीमशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून तुम्ही कोर्स वगैरे परचेस करून घेऊ शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. डायरेक्टली फक्त हे 2 नंबर लक्षात ठेवा बेटा. याच्या व्यतिरिक्त आमचा कोणताही तिसरा नंबर नाही. हे पहिली गोष्ट खूप महत्वाचं आहे बाळांनो. ठीक आहे ना. आमचे हे 2च नंबर आहे. या 2 नंबरवर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पेमेंट वगैरे करून त्यांच्याकडून कोर्स परचेस करू शकता. तुमचे 50 रुपीजच्या आसपास तुमचे वाचतील. इंटरनेट हँडलिंग चार्जेस सुद्धा तुमचे वाचतील बेटा. ठीक आहे ना. चला असो, तर येऊया आपल्या सिलेबसला, आपण डिस्कस करूया. आता पहिलं चॅप्टर तुमचं आहे प्रेशर मेजरमेंट. मग आता पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सर्वात पहिले प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड शिकावं लागेल की फ्लुइड म्हणजे काय. जो बहता है वो फ्लुइड है, जो बहता है वो फ्लुइड होय. तर ज्याच्यामध्ये वाहनाची ॲबिलिटी असते ना बेटा, त्याला फ्लुइड म्हणतात. मग या फ्लुइडच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहे. मास डेन्सिटी, स्पेसिफिक वेट, वेट डेन्सिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विस्कोसिटी, डायनामिक विस्कोसिटी, कायनेमॅटिक विस्कोसिटी, कॅपिलॅरिटी, सरफेस टेन्शन, कॉम्प्रेसिबिलिटी, अशा भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज आहे बेटा. तर सर्वात आधी या चॅप्टरमध्ये आपण शिकू प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. त्यानंतर प्रेशर कशा प्रकारे मेजर केलं जातं, प्रेशर मेजरमेंट करण्याचे वेगवेगळे डिव्हाइसेस कोणकोणते आहे आणि त्या डिव्हाइसच्या मदतीने आपण प्रेशर कसं मेजर करू शकतो. प्लस युट्यूब मॅनोमीटर, डिफरन्शियल युट्यूब मॅनोमीटर, बरोबर आहे. तर या मॅनोमीटरचे न्यूमरिकल सुद्धा तुम्हाला विचारले जातील बेटा पहिल्या चॅप्टरमध्ये. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडवर न्यूमरिकल विचारतील. दुसरी गोष्ट काय, तुम्हाला प्रेशर मेजरमेंट कसं करतात त्याच्यावरचे सुद्धा न्यूमरिकल विचारले जातील बेटा. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये सुद्धा थेरी पण आहे, न्यूमरिकल सुद्धा आहे. बघा बाळांनो, पहिल्या चॅप्टरमध्ये तुमची थेरी पण असेल, न्यूमरिकल पण असेल, पण मॅक्सिमम वेटेज बेटा तुमचं थेरीवर असेल. थेरी प्लस न्यूमरिकल तुमचं असणार बेटा पहिलं चॅप्टर. त्यानंतर दुसरं चॅप्टर 14 मार्कला चॅप्टर बेटा आणि हे ऑर सहित जवळपास जाईल तुमचं 20 मार्क्सला. ऑर सहित तुमचं जाईल बेटा हे 20 मार्क्सला. त्यानंतर पुढचं चॅप्टर बेटा तुमचं हायड्रोस्टॅटिक्स. आता हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये ज्यावेळेस फ्लुइड तुमचं रेस्ट कंडिशनवर असेल, काय फ्लुइड तुमचं रेस्ट म्हणजे तलावामधलं पाणी, तुमच्या पाण्याच्या टाकीमधलं पाणी, बरोबर, एखाद्या टँक मधलं पाणी कसं असतं, स्थिर असतं. तुमचा हौद असेल, ड्रम असेल, त्यामध्ये पाणी कसं असतं, एकदम स्थिर असतं, हलत बी नाही डुलत बी नाही, म्हणजे पाणी एकदम रेस्ट अवस्थेमध्ये असतं, स्थिर अवस्थेमध्ये असतं बेटा. मग अशा कंडिशनला टोटल प्रेशर समजा किती पडतं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर किती पडतं. म्हणजे जर समजा एखाद्या पाण्याच्या टँकमध्ये मी काय केलं, हा पेन समजा घेतला आणि हा पेन टाकून दिला. आता पेन टाकल्यानंतर काय होईल की हे जे याच्या अवतीभवती जे पाणी आहे ना, हे पाणी याच्यावर प्रेशर टाकायचा प्रयत्न करेल. मग जेवढं प्रेशर याच्यावर टाकण्याचा प्रयत्न करेल ना, त्याला म्हणतो आपण टोटल प्रेशर. त्याला आपण काय म्हणतो बेटा, टोटल प्रेशर. आणि ज्या पॉइंटवर हे टोटल प्रेशर ऍक्ट होईल ना, त्याला म्हणतो आपण सेंटर ऑफ प्रेशर. त्याला आपण काय म्हणतो बेटा, सेंटर ऑफ प्रेशर. ठीक आहे ना. चला असो, ते सर्वच्या सर्व याचे पण न्यूमरिकल जबरदस्त बेटा. टोटल प्रेशर, सेंटर ऑफ प्रेशरचे न्यूमरिकल जबरदस्त आहे. आता सांगू देतो, सर्क्युलर प्लेटचं न्यूमरिकल तुम्हाला येणार आहे फायनल एक्झामला. आता अजून काय सांगू यार, 100% फिक्स आहे. सर्क्युलर प्लेटचं न्यूमरिकल तुम्हाला पडणार म्हणजे पडणारच. लावला बेटा. आता एवढं सांगून सुद्धा तुमच्या आता 6 मार्क मी आताच फिक्स करून दिले डायरेक्टली पहिल्या लेक्चरमध्ये डायरेक्टली. ठीक आहे ना. तर ते कसं सॉल्व्ह करायचं, काय करायचं, सर्व तुम्हाला सांगेल बेटा. प्रॉपर सर्व न्यूमरिकल्स मी घेतलेले आहे, सर्व थेरॉटिकल कॉन्सेप्ट तुमचे सर्व काही क्लिअर केलेले बेटा. काही काळजी करायची गरज नाही बेटा. ठीक आहे ना. तुम्ही तुमचा मोठा भाऊ मला समजा, प्रॉपर तुमचे लेक्चर सर्व प्रॉपर कव्हर करून दिले बेटा. मी सर्व सिलेबस कव्हर करून देईल. फक्त माझी वही कंप्लीट करा. माझे जे न्यूमरिकल्स मी सॉल्व्ह करून देतो ना, ते न्यूमरिकल्स फक्त व्यवस्थित लिहा, बस. बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. ठीक आहे. चलो पुढे बेटा तुमचं हायड्रोकायनॅमेटिक्स अँड हायड्रोडायनामिक्स. तर हायड्रोकायनॅमेटिक आणि हायड्रोडायनामिक मध्ये तुम्हाला नेमकं काय शिकायचं आहे, तर याच्यामध्ये आहे बेटा तुमचं कंटिन्युटी इक्वेशन आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचं याच्यात हा बर्नौलीज इक्वेशन आहे. मग आता समजा फ्लुइड आहे, आता हे कायनॅमेटिक्स म्हणजे थोडं मोशन मध्ये सुद्धा आलेलं आहे, बरोबर आहे. आपलं जे फ्लुइड आहे ते आपलं डायनामिक्स म्हणजे काय, आता थोडंसं मोशन मध्ये आलेलं आहे. म्हणजे फ्लुइड वाहत असताना कोणकोणत्या प्रकारच्या एनर्जी त्यामध्ये जनरेट होतात,
बरोबर आहे, हे तुम्हाला शिकायचंय. स्टेडी फ्लो एनर्जी म्हणजे काय हे तुम्हाला शिकायचंय. त्यासोबतच जर समजा एखाद्या सेक्शन मधून जर हे समजा पाणी फ्लो होत आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये मग समजा पोटेन्शियल एनर्जी किती असेल, व्हेलॉसिटी एनर्जी किती असेल, म्हणजे कायनेटिक एनर्जी किती असेल, डेटम एनर्जी किती असेल, मग प्रेशर हेड काय, डेटम हेड काय, कायनेटिक हेड काय, असे वेगवेगळे प्रकारचे हेड तुम्हाला या ठिकाणी शिकायचे आहे. इकडून पाणी इकडे फ्लो होत असताना किती प्रकारचे लॉसेस होतात हे तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे बेटा. तर बघा हे सर्वचे सर्व थेरी प्लस न्यूमेरिकल, सर्वांमध्ये थेरी पण आहे न्यूमेरिकल पण आहे. सर्व टॉपिक्स मध्ये सर्व चॅप्टर जर तुम्ही बघाल ना बेटा तर थेरी पण आहे न्यूमेरिकल सुद्धा आहे बेटा. ठीक आहे ना. चला असो, तर हे तुमचं 12 मार्क चॅप्टर हे 18 पर्यंत जाईल, 14चं 20 पर्यंत जाईल एक्स्ट्रा धरून बेटा, कारण तुमचा पेपर ऑर सहित 102 मार्कांचा असतो, 102 मार्कचा असतो. बरोबर आहे. चला त्यानंतर बेटा फ्लो थ्रू पाईप्स अँड पंप. आता मला सांगा बेटा फ्लो थ्रू पाईप्स म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्हाला फ्लोचे वेगवेगळे प्रकार शिकायचे आहे. प्लस काय, प्लस आता हा पाईप आहे बेटा, हा काय आपला पाईप आहे. आता या पाईपामधून आपलं पाणी फ्लो होतंय 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 होतंय, बरोबर आहे. या पाईपामधून आपलं पाणी फ्लो होतंय 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 होतंय, पण का रे हे जे पाणी बेटा हे या पाईपाला थोडं घासलं जाईल का रे. हो सर, हे पाणी या पाईपाला थोडं घासलं जाईल. मग ज्यावेळेस हे पाणी या पाईपाला घासलं जाईल त्यावेळेस कोणकोणते लॉस होता, तर त्याला म्हणता बेटा आपण मेजर लॉसेस. काय म्हणतो बेटा, मेजर लॉस. आणि हे मेजर लॉसेस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण डार्सी इक्वेशन वापरतो बेटा. डार्सी किंवा वेस्टबॅच इक्वेशन आपण वापरत असतो. मग डार्सी इक्वेशन काय, 4FL²/2GD, हे सर्व आपल्याला या ठिकाणी न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. प्लस आता मला सांगा पाईप पहिले असा होता, मग असा थोडासा बेंड झाला. ओ बापा पाईप वाकला रे भाऊ, बेंड झाला का, मग परत लॉसेस होतील, त्याला म्हणतात मायनर लॉसेस. किंवा पहिला पाईप कसा होता, जाडा झट्टक होता, पहिले पाईप जाडा झट्टक होता, आता पाईप थोडासा बारका झाला, बरोबर आहे, तरी सुद्धा लॉस होतील. पहिले पाईप बारका होता आता जाडा झाला तरी सुद्धा लॉस होतील, बरोबर आहे. म्हणजे इन शॉर्ट भरपूर सारे अजून वेगवेगळ्या प्रकारचे लॉसेस असतात बेटा. म्हणजे जेवढे पण काही बारीक बारीक छोटे छोटे इटकुले पिटकुले लॉसेस असतात ना, या सर्वांना म्हणतात बेटा आपण मायनर लॉसेस. म्हणजे लॉस ऑफ हेड ड्यू टू सडन कॉन्ट्रॅक्शन, सडन एनलार्जमेंट, ड्यू टू इनलेट, ड्यू टू आउटलेट, ड्यू टू बेंडिंग. जर समजा आपण पाईपला पाईप फिटिंग सुद्धा केली ना तरी बी लॉसेस होता बाबा. मग सर्व सर्व आपल्याला डिस्कस करायचे बेटा या चॅप्टर नंबर 4 मध्ये. ठीक आहे. त्यासोबतच पंप, तुम्हाला सर्वांना माहिती असेल बेटा पंप म्हणजे काय. घरात तुम्हाला समजा पाणी वगैरे आलं, नळाला पाणी वगैरे आलं, आपण काय म्हणता, मम्मी पप्पा पाणी आलं ना मोटर लावा. तर ह्या मोटर म्हणजे असतो बेटा आपला सेंट्रीफ्युगल पंप. ही मोटर म्हणजे काय असतं बेटा, आपली सेंट्रीफ्युगल पंप असतं, बरोबर आहे. त्याला ऍक्च्युअल मध्ये पंप म्हणतात, पण आता ठीक आहे चाललंय बरोबर आहे. तर या पंपचे न्यूमरिकल तुम्हाला बघायचे. सेंट्रीफ्युगल पंप मध्ये किती पॉवर जनरेट होते, किती पॉवर लागते पाणी इकडून इकडे पोहोचवण्यासाठी, ठीक आहे ना. या सर्वांचे न्यूमरिकल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. तर 20 मार्कांचं चॅप्टर बेटा, सर्व 6 मार्कांवाले बदबद न्यूमरिकल तुमचे या चॅप्टर मधून येणार आहे. 100% 1 किंवा 2 न्यूमेरिकल 6 मार्काचे तुम्हाला या चॅप्टर मधून बघायला मिळेल. तर हे जवळपास 32 मार्कांपर्यंत जाणार आहे बेटा चॅप्टर. व्हेरी व्हेरी IMP, तर थोडंसं लक्षपूर्वक बघून घ्या बेटा, ठीक आहे ना. त्यानंतर बेटा फ्लो थ्रू ओपन चॅनल. ओपन चॅनल म्हणजे काय की ज्याच्यावरती आता पाईप आहे, पाईप कसा असतो आपला फुल्ली क्लोज असतो, बरोबर आहे, आणि मधून आपलं पाणी फ्लो होत असतं, बरोबर आहे. पूर्णपणे काय असतो, बंद असतो, बरोबर आहे. पण ओपन म्हणजे काय बघा, आता या ठिकाणी काय ओपन चॅनल. ओपन चॅनल म्हणजे काय, गटारी पाहिलं तुम्ही, गटारी कशा असतात आपल्या, बरोबर आहे. इथून आपलं असं पाणी फ्लो होत असतं, बरोबर आहे, असं पाणी आपलं फ्लो होत असतं, बरोबर आहे. तुम्हाला सांग गटारीचा वर साईड कसा असतो आपला, ओपन. कसा असतो, ओपन. मग त्याला सुद्धा आपण ओपन चॅनल म्हणतो. किंवा धरण पाहिलं, धरण, डॅम पाहिलं बेटा, डॅम सुद्धा वरतून कसं असतो, ओपन. मग त्याचं पण तुम्हाला इथे ठेवायचं. नंतर चॅनल, बरोबर आहे, त्याला कालवे सुद्धा म्हणतो बेटा, कालवे. तुम्हाला बघितलं असेल की धरणामधून जे पाणी ना समजा आपल्या शेतांमध्ये पुरवलं जातं त्याला कालवे असं म्हणतात, बरोबर आहे, त्याला चॅनल सुद्धा म्हणतात, बरोबर आहे, ठीक आहे ना. तर हे जे नॉचेस असतात, हे जे चॅनल्स असतात, याचे सुद्धा न्यूमरिकल्स, मॅनिंग्स इक्वेशन, बरोबर, मॅनिंग्स थेरी वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायचं बेटा. भरपूर सारे न्यूमरिकल तुम्हाला या चॅप्टरमध्ये. आणि हा चॅप्टर इतका जबरदस्त घेतलेला ना बेटा, डायरेक्टली तुम्ही खरंच खूप खुश होऊन जाईल. डायरेक्टली जबरदस्त शिकवलाय बेटा तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये, ठीक आहे ना. एकदा जा बघा बेटा, आमचे डेमो लेक्चर बघा. आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं ना बेटा तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करू शकता बेटा. तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन क्लासेस, वेगवेगळ्या सब्जेक्टचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे. जा डाउनलोड करा. विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवर आहे. iOS वाल्यांसाठी सुद्धा सर्व काही प्रॉपर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, काय काय कसं कसं करायचंय, ठीक आहे ना. तर टेन्शन घेऊ नका बेटा, ठीक आहे ना. चलो असो, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 5च्या 5 चॅप्टर शिकायचे बेटा. जबरदस्त आहे. ओव्हरऑल थेरी प्लस न्यूमेरिकल आहे. सब्जेक्टची डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त आहे, म्हणजे डिफिकल्ट नाहीये, कठीण नाहीये. समजला तर खूप सोपा आहे आणि नाही समजला तर खूप कठीण आहे बेटा. आणि बरेचसे विद्यार्थी त्याच्यात बॅकलॉग लागतात, ठीक आहे ना. पण अभ्यास प्रॉपर करा बेटा. इंटरेस्टिंग विषय खूप जास्त आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तर भरपूर IMP विषय बेटा, ठीक आहे ना. तर प्रॉपर तुम्ही याचा अभ्यास करा, व्यवस्थित करा. ऑनलाईन क्लासेस लावायचे तर लावून घ्या.
एकदा डेमो लेक्चर बघा बेटा, 5-7 लेक्चर तुम्हाला अवेलेबल करून ठेवले बेटा, डायरेक्टली जास्त करून देईल वाटलं असं. बस अजून काही पाहिजे तुम्हाला, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे सर्व काही आपलं हे लेक्चर असेल आजचं, बरोबर आहे. चला, आय होप सो आजचं लेक्चर तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असावं. तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.